नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 49 अभ्यासणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढे काही त्रिकुटे दिलेली आहेत, त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा असं सांगितलेलं आहे। आता पायथागोरस म्हटलं की आपल्याला काटकोन त्रिकोण हा आठवलाच पाहिजे। काटकोन त्रिकोण म्हटला की काटकोन करणारी बाजू आणि त्यासमोर असणारा कर्ण हा आपल्या कर्णाची बाजू ही आपल्या लक्षात यायला पाहिजे। आणि काटकोन त्रिकोणासंबंधी पायथागोरसने जो सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। त्याचप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की त्रिकूट म्हणजे काय। आता त्रिकूट ठरवताना काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलेलो आहोत की कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते। त्याचप्रमाणे पायथागोरस त्रिकुटामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे। या उदाहरणावरून आपण समजून घेऊया त्रिकूट म्हणजे काय। तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरस त्रिकूट म्हणतात। ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो। हे पण वाक्य फार महत्त्वाचं आहे। यावरून जे आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो सोडवता येईल। आता उदाहरणामध्ये यांनी सांगितलेले आहे की आपल्याला संख्या दिलेली आहे 7, 24, 25 हा संख्या समूह पायथागोरस त्रिकूट आहे की नाही विचारलेला आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, तर यातील सर्वात मोठा अंक कोणता आहे तर 25। या 25चा काय करायचा आहे आपल्याला पहिल्यांदा वर्ग करायचा आहे। नंतर जे आहे उरलेल्या दोन बाजू जे आहे यांचा सुद्धा वर्ग करायचा आहे आणि या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गा एवढीच येते की नाही हे तपासून बघायचं। आता 7चा वर्ग आहे 49, 24चा वर्ग आहे 576। आता या आणि 25चा वर्ग आपण 625 केलेला आहे। तर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग म्हणजे 576 यांची बेरीज जी आहे ती 625 आहे। म्हणूनच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। हे एवढं सोपं आहे। मग आता आपण आपल्या जे आहे ते सराव संचाकडे जाऊया आणि आपल्याला पहिल्यांदा निरीक्षण करायचं आहे। निरीक्षणातूनच हे गणित सोडवायचं आहे। सर्वात मोठी बाजू जी आहे आपली 5 सेंटीमीटर दिलेली आहे, त्याचा वर्ग करून घ्यायचा आहे। नंतर जे आहे आपल्याला 3चा वर्ग करायचा आहे, 4चा वर्ग करायचा आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे। तर 5च्या वर्गाच्या एवढी येते की नाही ते तपासायचं आहे। मग आपण उत्तर लिहूया। उत्तरमध्ये 3चा वर्ग किती येईल, 3चा वर्ग येतो 9। नंतर 4चा वर्ग लिहूया। 4चा वर्ग किती येतो 4 चूक 16। वर्ग करणे म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे। 5चा वर्ग किती येईल तर 5चा वर्ग येईल 25। मग आता काय करायचं आहे आपल्याला, तर 9 आणि 16 3च्या वर्गाची आणि 4च्या वर्गाची बेरीज करायची आहे। किती येणार 25। म्हणून काय लिहायचं आहे आपल्याला, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग। म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। याचप्रमाणे आता दुसरं उदाहरण सोडवूया। 2, 4 आणि 5 सर्वात मोठी संख्या कोणती आहे 5। मग उत्तर लिहूया। 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25। मग आता काय करायचं आहे आपल्याला, 4 आणि 16ची काय करायची आहे बेरीज करायची आहे। उत्तर किती येते 20। मग हे पायथागोरसचे त्रिकूट असेल का तर नाही। म्हणून 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 20 आणि हे पायथागोरसचे त्रिकूट नाही।
म्हणून जे आहे आपल्याला बरोबर नाहीला अशी काट द्यायची, बरोबरचं चिन्ह लिहायचं, नंतर नाहीचं चिन्ह, त्याला बरोबरला काट द्यायची. बरोबर 25. म्हणून आपण लिहू 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग नाही. म्हणून 2, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. उदाहरण तिसरं आहे 4, 5, 6. मग या संख्या आपण लिहून घेऊया. 4, 5 आणि 6. मग 4चा वर्ग किती आहे? 4 चूक 16. 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 6 6 36. तर दुसरी स्टेप काय आहे आपली? 16 आणि 25 यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. 16 आणि 25 किती होतात रे? 6 आणि 5 11, 11शी 1, हातचाला 1, 2 आणि 2 4. तर यांच्या वर्गांची बेरीज 4 आणि 5च्या वर्गांची बेरीज ही 36 एवढी आलेली आहे का? तर नाही. म्हणून आपल्याला इथे काय लिहायचं आहे? नाही. आणि नाही कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा बरोबरचं चिन्ह लिहायचं आहे आणि त्याला काट मारायची आहे. तर 36. म्हणून आपल्याला लिहायचं आहे की 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग हा 6च्या वर्गा एवढा नाही. म्हणून ही पायथागोरसचे त्रिकूट असेल का? तर नाही. उत्तर लिहायचं आहे आपल्याला 4, 5, 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. चौथं उदाहरण सोडवूया. तर चौथं उदाहरण आहे 2, 6 आणि 7. ह्या संख्या परत लिहून घ्या. 2, 6, 7. आता 2चा वर्ग किती आहे? 4. 6चा वर्ग 6 6 36 आणि 7चा वर्ग किती आहे? 7 7 49. मग आता काय करायचं आहे? तर या आलेल्या वर्गांची बेरीज करायची आहे. 4 अधिक 36 किती होते रे? तर 40. ही 49च्या बरोबरीची आहे का? नाही. म्हणून ती बरोबरीत नाही आहे. मग म्हणून 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग हा 7च्या वर्गा एवढा नाही. म्हणून उत्तर लिहायचं आहे आपल्याला की 2, 6, 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. समजलं तुम्हाला? आपल्याकडे 5वं उदाहरण आहे 9, 40 आणि 41. तर ह्या संख्या आपण परत लिहून घेऊया. 9, 40 आणि 41. आता 9चा वर्ग किती आहे? तर 9चा वर्ग आहे 9 9 81. 40चा वर्ग कसा करायचा? तर शून्याला विसरून जा आणि 4चा वर्ग करा. 4 चूक 16 आणि या ठिकाणी शून्य किती आहे? 1. तर 2 शून्य लिहून घ्या म्हणजे 1600. आता 41चा वर्ग 41चा वर्ग येतो का तुम्हाला? तर नाही. मग आपण काय करूया? 41चा वर्ग काढण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी 4 आणि 1 आणि 2 लिहू. 1चा वर्ग किती असतो? 1. 4चा वर्ग किती असतो? तर 16. मग आता या दुसरी स्टेपमध्ये आपल्याला सर्वांचा गुणाकार करायचा. 4 1 4, 4 2 8. 8 हे एक अंक सोडून लिहायचा आहे. मग या ठिकाणी 8 6 1681 हा जो आहे 41चा वर्ग आहे. मग आपण काय करूया? तर 81 अधिक 1600ची बेरीज करूया. तर आपल्याजवळ बेरीज किती आलेली आहे? तर 1681 आलेली आहे. म्हणजेच काय? तर हा
41च्या वर्गा एवढा यांची बाजू आलेली आहे 1681. तर आपण लिहू शकतो की 1681 ही 1681च्या बरोबरीत आहे यांची बाजू. म्हणून 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग हा 41च्या वर्गा एवढा आहे. म्हणून उत्तर लिहूया की 9, 40, 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर 6वं आणि शेवटचं उदाहरण सोडवूया. 4, 7 आणि 8 ह्या संख्या परत लिहून घेऊया. 4, 7 आणि 8. 4चा वर्ग किती आहे? बोला. 4 चूक 16. 7चा वर्ग किती आहे? 7 7 49. 8चा वर्ग किती आहे? 8 8 64. परत रिवाइज करा म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 16 अधिक 49 किती होते? तर 16 आणि 49 होते. 9 आणि 6 होते 15. हातचाला 1, 5 आणि 1 6, 65. तर हा 64च्या बरोबरीत आहे का? नाही. म्हणून 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग हा 8च्या वर्गाच्या बेरजे एवढा नाही. म्हणून आपलं उत्तर असेल 4, 7, 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. प्रश्न दुसरा आहे. खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. सोपं आहे, अगदी सोपं आहे. आपल्याला बाजू दिलेल्याच आहेत. तर आपण पहिल्यांदा जे 2 उदाहरणं वरती सोडवलेले आहेत त्यातूनच समजून घेऊया की कोणता त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे आणि कोणता त्रिकोण हा काटकोन त्रिकोण नाही. तर बघा, पायथागोरसचे त्रिकूट जिथं जुळलेले आहेत म्हणजेच काय, मोठ्या संख्येच्या वर्गा एवढं इतर संख्यांच्या वर्गांची बेरीज आली की ते समजायचं तो काटकोन त्रिकोण आहे. तर या ठिकाणी 9, 40, 41 ह्या बाजू असणारा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. या ठिकाणी जे आहे मोठे जी बाजू आहे त्याच्या वर्गाशी इतर संख्येच्या वर्गांची बेरीज ही येत नाही, त्यांच्या समान येत नाही, म्हणून तो काटकोन त्रिकोण नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला हे पण उदाहरण सोडवायचे आहे. म्हणून आपण उदाहरण सोडूया. 8चा वर्ग किती आहे? तर 8 8 64. 15चा वर्ग किती आहे? तर 15चा वर्ग तुम्ही जे आहे 20 पर्यंतचे वर्ग पाठ करा. 15चा वर्ग आहे 225. आता 17चा वर्ग येत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपण जे आहे 17चा वर्ग करू शकतो. तर काय करायचं आहे, 17चा वर्ग आता तुम्हाला जे माझे नियमित विद्यार्थी असतील त्यांना समजलेलं असेल की कसं करायचं आहे. 7चा वर्ग किती आहे? 49. 1चा वर्ग किती आहे? 1. आणि या सर्वांची काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 7 1 7 आणि 7 2 14. तर या ठिकाणी 14 आपण लिहून घ्यायचं आहे. 9 4 4 8 आणि 289. 17चा वर्ग किती आलेला आहे मग? 289. अतिशय कमी वेळात आपण वर्ग केलेला आहे. मग यांची काय करायची आहे? आता आपल्याला बेरीज करायची आहे. 64 अधिक 225. आता 5 आणि 4 9, 6 आणि 7 8 आणि या ठिकाणी 289 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच हा काटकोन त्रिकोण असेल की नाही? तर काटकोन त्रिकोण हा निश्चितपणे आहे. म्हणून आपल्याला लिहायचं आहे की 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग. या ठिकाणी जे आहे परत आपण बरोबरीत करून जे आहे 289 लिहिणार आहोत. म्हणून उत्तर लिहिणार आहोत हा काटकोन त्रिकोण आहे.
नंतर दुसरं उदाहरण सोडूया. 11, 12 आणि 15. तर 11चा वर्ग किती आहे? या संख्या परत लिहिल्या तरी चालतील, नाही लिहिल्या तरी चालतील. परत या संख्या लिहून घेणार आहोत आपण. 11चा वर्ग किती आहे? 11चा वर्ग येतो 121. 12चा वर्ग किती आहे? तर 12चा वर्ग आहे 144. कळत नसेल तर जे आहे आपल्या सूत्रानुसार किंवा आपल्या पद्धतीनुसार करून बघा तुम्ही. 15चा वर्ग आहे 225, जो की आत्ताच आपण लिहिलेला आहे वरती. मग काय करायचं आहे? आलेल्या वर्गांची बेरीज करायची आहे. 121 अधिक 144. तर 1 आणि 4 5, 2 आणि 4 6 आणि 1 आणि 1 2. मला सांगा 265 हा 15च्या वर्गाच्या बरोबरीत आहेत का? तर नाही. मग नाही कसं लिहायचं? तर याप्रमाणे 225. म्हणून 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग हा 15च्या वर्गा एवढा नाही. म्हणून आपलं उत्तर येईल की हा काटकोन त्रिकोण नाही. तिसरं उदाहरण आहे 11, 60 आणि 61. तर हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते बघायचं आहे आपल्याला. मग 11चा वर्ग किती आहे? 121. 60चा वर्ग कसा काढायचा? शून्याला विसरून जायचा आणि 6चा वर्ग लिहायचा. 6चा वर्ग किती आहे? 36. आणि मग किती शून्य द्यायचे? तर 2. आता 61चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 61चा वर्ग हा 3600 पेक्षा जास्तच असेल. मग आपण परत जे आहे 61चा वर्ग काढूया. तर 1चा वर्ग 1, 6चा वर्ग 36. नंतर यांचा करूया गुणाकार. 6 1 6 आणि 6 2 12. 12 कुठे लिहू? एक घर सोडून. 1 2 6 आणि 1 7 आणि या ठिकाणी 3. तर 3721 एवढं जे आहे 61चा वर्ग येईल. नंतर काय करायचं आहे आपल्याला? तर नंतर 121 अधिक 3600 करायचं आहे आपल्याला. तर बघा बरोबर करायचं आहे. एककाशी बेरीज करायची आहे. 1 0 1, 2 0 2 अधिक 0 2, 1 अधिक 6 7 आणि हा 3000तला जसाच्या तसा. मग हा बरोबरीत आला की नाही 61च्या वर्गाच्या एवढा? तर हो, बरोबरीत आलेला आहे. तर 3721. म्हणून लिहायचं आहे आपल्याला 11च्या वर्गाची बेरीज अधिक 60च्या वर्गाची बेरीज बरोबर 61च्या वर्गाच्या बेरजे एवढी आहे. म्हणून उत्तर लिहायचं आहे आपल्याला की हा काटकोन त्रिकोण आहे. चौथं उदाहरण आहे. तर दशांशामध्ये आपलं उदाहरण आहे 1.5, 1.6 आणि 1.7. तर ह्या बाजू दिलेल्या आहे आपल्याला आणि यांचा काय करायचं आहे? आपल्याला वर्ग करायचा आहे. मग आपण पहिल्यांदा काय करूया? बाजू लिहून घेऊया परत. 7. मग आता आपल्याला काय करायचं आहे? तर यांचा वर्ग करायचा आहे. मग आता आपल्याला संख्या कोणती दिसते आहे? पहिल्यांदा दशांश जर आपण काढून टाकला तर कोणती संख्या दिसते आपल्याला? 15. मग 15चा वर्ग किती आहे? 225. पहिल्यांदा लिहून घेऊ, नंतर दशांश कुठे द्यायचा हे मी तुम्हाला सांगते. आता 16चा वर्ग किती आहे? तर 16चा वर्ग सांगा मला पटकन. नाही येत असेल तर आपल्या पद्धतीने करा. सांगा. 6 6 36 1 आणि 6 2 12. तर 6 5 आणि 256. 256 हे काय आहे? तर 16चा वर्ग. आणि 17चा वर्ग किती आहे? आत्ताच आपण केलेला आहे 289. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, नंतर दशांश कुठे द्यायचं
ते बघूया. आता आपण जे आहे 17च्या वर्गानुसार जे आहे दशांश कुठे द्यायचं आहे ते सांगते मी तुम्हाला. तर याचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 289. दिसतंय सगळ्यांना. तर आता दशांशानंतर किती घर आहे? या ठिकाणी एक घर आहे, या ठिकाणी एक घर आहे, म्हणजे 1 आणि 2. तर 2 घरांच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला 2 घर आधी दशांश चिन्ह द्यायचं आहे. समजलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर वर्गांची बेरीज करायची आहे. 2.25 अधिक 2.56. तर ही जी आहे 2.89 एवढी येते का ते बघूया. 5 आणि 6 11, 1101, हातचाला 1, 6 7 8 आणि या ठिकाणी दशांश चिन्ह जसंच्या तसं 2 आणि 2 4. 4.81 म्हणजे हे 2.89 एवढी यांची बेरीज येत नाही. म्हणून 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग ची बेरीज ही 1.7च्या वर्गाच्या बेरजे एवढी नाही. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत, हा काटकोन त्रिकोण नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण 5वं उदाहरण सोडवायला घेऊया. 5वं उदाहरण आहे 40, 20 आणि 30. आता ही तर सगळ्यांना येत असेल. तर 40, 20 आणि 30. तर 40चा वर्ग किती आहे सांगा. 4चा वर्ग 16, 2 शून्य त्याच्यासमोर लिहून घ्यायचे. 20चा वर्ग किती आहे, तर बेदोनी 4, 2 शून्य लिहून घ्यायचे. आणि 30चा वर्ग किती येईल, तर 900. मग आपण करूया बेरीज. कोणाकोणाची करायची आहे. 40च्या वर्गाची 1600 अधिक 20च्या वर्गाची 400. तर आता किती आलेली आहे आपली बेरीज. 0 0 6 4 10 1001 आणि हातचाला तर 2000 एवढी आलेली आहे. मग ही यांच्या वर्गांची बेरीज ही 30च्या वर्गाच्या बरोबरीत आहे का किंवा समान आहे का, नाही. मग आपण काय करायचं, म्हणून 40च्या वर्गाची बेरीज अधिक 20च्या वर्गाची बेरीज ही 30च्या वर्गाच्या बेरजे एवढी नाही. म्हणून आपलं उत्तर असेल, काय असेल बरं, तर हा काटकोन त्रिकोण नाही. धन्यवाद.